आणि परिवर्तनाची झाली। या निवडणुकीत माझ्यासारख्या गृहिणीला आणि सामाजिक, औद्योगिक, संस्थात्मक वसा आणि वारसा लाभलेला माझे सासरे स्वर्गीय आत्माराम बापू मेत्रे आणि नामदेव दादा मेत्रे यांच्या कुटुंबाला विटा नगरपालिकेत सर्वात मानाचं स्थान म्हणजेच नगराध्यक्षपद होण्याची संधी दिल्याबद्दल आमचे नेते लोकप्रिय आमदार सुहास भैया आणि अमोलदादा, शीतल वहिनी, सोनिया वहिनी आणि यांचे मी आभार मानते व धन्यवादही देते। याबरोबरच या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहिलेले सर्व नूतन नगरसेवक, पदाधिकारी, सर्व पत्रकार, शिवसेना पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि विट्यातील सर्व मायबाप, बंधू भगिनी व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते। या सुवर्णगडीतील जे काही प्रश्न प्रलंबित आहेत किंवा ज्या काही सामाजिक समस्या आहेत ते आमदार सुहास भैया आणि आमचे अमोलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा मी व सर्व नगरसेवक प्रामाणिक प्रयत्न करू। विट्यातील सर्व समाज घटकांनी आणि मतदार बंधू भगिनींनी माझ्यावर आणि मेत्रे कुटुंबियावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन। तसेच विट्यातील सर्व समाज घटकांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय राहील। ही नगरपालिका सर्वसामान्यांची असेल, भयमुक्त असेल, सर्व विटेकरांना आणि समाज घटकांना न्याय देणारी असेल, अशी सर्व प्रशासकीय कारभार स्वच्छ असेल अशी मी ग्वाही देते आणि सर्व विटेकरांचं काम करण्यासाठी माझ्या दालनाचा दरवाजा कायम खुला असेल आणि हे सर्व काही एकट्याने साध्य होत नाही। सर्वांच्या सहकार्याने हे ध्येय गाठू शकतो। मी व सर्व नूतन नगरसेवक यांच्या सहकार्याने व भैया आणि दादा यांच्या मदतीने सर्व आव्हान पेलून यशस्वी होऊन टाकू असा मला विश्वास वाटतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल।